मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नाशिक जिल्ह्यातला बोंधोबाबा अशोक खरात आणि अशोक खरातला मदत करणाऱ्या रुपाली चाकणकर, त्याचबरोबर दीपक केसरकर, एकनाथ शिंदे. आता दीपक केसरकरांचं काल स्टेटमेंट आलंय की या बोंधोबाबाकडं 37-38 आमदार जात होते, मग मी एकटाच आहे का, त्यांच्यावरती का कारवाई नाही? म्हणजे अशा पद्धतीचं आता हे सगळं सुरू झालेलं आहे. मी एकटाच आहे का, सगळ्यांवर कारवाई करा. आणि तेही तितकंच खरं आहे. हे काय महोदय एकटेच नाहीत, बरेच जण त्याच्यामध्ये आहे ते. परंतु कारवाई कधी होणार हा सुद्धा सगळ्यांचा आक्षेप आहे. म्हणजे बोंधोबाबावर कारवाई झाली, या गेलेल्या सगळ्या कर्मकांड करणाऱ्या आमदारांवरती कारवाई करावी. त्यातच रुपाली चाकणकर यांना जे सामाजिक कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरचे रमेश पाटील, त्याने त्यांना फोन केला आणि ताई लाज वाटते का असे कर्मकांड करायला, अशा भाषेमध्ये त्यांना बोललं गेले. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय मी. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र आणि देशामध्ये बोंधोगिरीच्या नावाने कर्मकांड करणं काही थांबलेलं नाही. हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असं झालंय की आता जवळपास 99.99% लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले. कर्मकांड करणाऱ्यांची म्हणजे जादूटोणा करणं, तिथं जाणं, कुठं अंगठा कापणं, पाय कापणं, हात कापणं, नरबळी देणं, अशा विविध प्रकारच्या घटना ह्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये घडतात. ह्या फक्त भारतातच घडतात. कधी काळी आपल्या देशात 35 कोटी देवदेवता आहेत, हे आपण कायमस्वरूपी ऐकत आलेलो आहे. म्हणजे आजोबांनी सांगितलं, पजोबांनी, सगळी लोक सांगतात की आपल्या देशात 35 कोटी लोकसंख्या देव होते आणि 32 कोटी लोक होते. म्हणजे माणसांपेक्षा देवांची संख्या अधिक होती. तरी सुद्धा आपल्या देशामध्ये गरिबी आहे, आपल्या देशामध्ये जातीवाद आहे, आपल्या देशामध्ये प्रगतीपथावरती देश नाही आपला. म्हणजे लोक आजारी पडतात, अंधश्रद्धेच्या आहारी. म्हणजे 35 कोटी देव असताना सुद्धा हे सगळं सुरू आहे. आता काय लोक तर असं म्हणतात की बाबा 35 कोटी देव आपल्या देशामध्ये आहेत, मग आपल्या देशातनं फुटून नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश, हे असे बरेच देश वेगळे झालेले आहेत, पाकिस्तान. मग त्या देशामध्ये तर थोडं देव जायला पाहिजे होतं का नाही, परंतु ते गेले नाही असं लोक बरेच जण म्हणतात. तर बघा, नाशिकचा जो बोंधोबाबा अशोक खरात, त्याचा आपण अनेक प्रकरणं पाहिली की त्यानं कसं महिलांसोबत गैरवर्तन केले, ते काय केलं, म्हणजे किती भयान आहे का नाही ते. आता हे सगळं असताना सुद्धा फक्त बोंधोबाबावर कारवाई झाली की बोंधोबाबावर झाल्या 11 केसेस सगळ्या. आणि आता महिला पुढे यायला लागल्या की आमच्या सोबत त्या महाराजांनी असं केलं, तसं केलं. परंतु त्या व्हिडिओ जे आहेत ते सगळे व्हिडिओ आपण पाहता की काय परिस्थिती आहे तिथं, ती कोण कुठं गेलेलं आहे, कसं झालेलं आहे. त्याच्यामुळं महाराजावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत, हे महाराज पुढे जाऊन तो निर्दोष सुटणार आहे. कारण की मी काहीच केलं नाही असं तो महाराज म्हणतो, सगळं काही त्या बायकांनी केलेलं आहे. म्हणजे असं त्या महाराजाचं सुद्धा ठाम मत आहे. तर आपण सुद्धा ते पाहिलेलं आहे. परंतु या महाराजाला जे मदत करणारे जे लोक आहेत, एकनाथ शिंदे असतील, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, अशा अनेक मान्यवर आहेत, IAS, IPS, म्हणजे मोठ्या मोठ्या हुद्द्यावर असणारे अधिकारी, त्यांच्या बायका, राजकारणी लोक, जवळपास 37-38 आमदार तिथं जात होते कर्मकांड करायला, जादूटोणा करायला. ह्या सगळ्यांवरती कारवाई होणं गरजेचं होतं. परंतु या सगळ्यांवर कुणावरच कारवाई झाली नाही, फक्त त्या बोंधोबाबावरती कारवाई झाली. आणि या कारवाईमुळं, तसंच जे सामाजिक कार्यकर्ते बघा, रमेश पाटील, त्यांनी एक फोन कॉल सुद्धा रुपाली चाकणकर यांना केलेला आहे. नमस्कार मुलं, हे ऐका. ते व्हिडिओ बघितला तर पंकजाताई म्हणतात ना की बाबा, की जसं की धनंजय मुंडेचं ते वाल्मिकाडाशिवाय पान हलत नाही. ऐकलं असेल ना तो. बघा, हॅलो. म्हणजे तुम्ही ती रेकॉर्डिंग ऐकलं असेल ना, ते म्हणजे व्हिडिओ तो म्हणजे संतोष देशमुखच्या मर्डरच्या बद्दल. त्यातलं काय विषय सांगायचं? माझं असं म्हणणे की आजीदादांना सांगत ते धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला.
मला स्पष्ट दादांचं हे अशा पद्धतीनं फोन कॉल केला तो आपल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण बघसाल. म्हणजे आता लोक शांत बसत नाहीत. ज्यानं चुकीचं काम केलंय त्याला फोन करून लोक विचारतात की बाबा हे का केलं, तुम्ही कशामुळे केलं गेलं. बरीच परिस्थिती म्हणजे राज्याची आणि देशाची अंधश्रद्धेला खतपाणी घालणं हेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा एकमेव अजेंडा आहे. हा सुद्धा काही लपून राहिलेला नाही. म्हणजे खतपाणी सरकार कशा पद्धतीनं घालतं अंधश्रद्धेला. अंधश्रद्धा सरकारला संपवायची नाही, अंधश्रद्धेच्या आडून राजकारण करायचंय सरकारला. बघा आपण पाहतो आसाराम बापू सारखा भोंदू महाराज, त्याच्या मागे लोकांची रीग लागली गेलेली आहे. राम रहीम असेल हरियाणा मधला, अशोक खरात असेल, धीरेंद्र शास्त्री, आमके शास्त्री, फंके शास्त्री, हे सगळे महाराज आहेत आणि या सगळ्या महाराजांवरती बलात्काराचे आरोप आहेत. अनेक महाराज आपल्याला सापडतात, रोज 2-4 महाराजांवरती बलात्काराचे गुन्हे दाखल होताना आपल्याला दिसतात. म्हणजे ही सगळी भोंदूगिरीच आहे. भगवी वस्त्र परिधान केलं की झालाच महाराज. लय कपाळाला बुका अष्टीगंध लावायचा, गळ्यात 2-4 माळा चढवल्या की झाला महाराज. तिथं गेलं की तथास्तु बालका म्हणायचं, त्याचं भविष्य सांगितलं की माणसाला वाटतं यार खरंच. म्हणजे समाज किती अज्ञानी झालाय, समाज किती अज्ञानाच्या आहारी गेलाय, त्याची हे उत्तम उदाहरण आहे. समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला आहे आणि अंधश्रद्धेच्या आहारी समाज गेल्यामुळं या राजकारणी लोकांचं फावलेलं आहे. लोकांना घाबरवलं जातं, देवदेवतांच्या आहारी लावलं. म्हणजे लोकांना सांगितलं जातं की बाबा तू जर नाही मला मतदान दिलं तर तुझ्यावरती देव कोपल, मी जादू करीन तुझ्यावर, तुला काहीतरी करीन. म्हणजे लोकांना घाबरवलं जातं आणि लोक सुद्धा तिकडे जातात. सावित्रीमाई फुले असतील, आमचे जे जुन्या जाणती लोक असतील, यांनी कधी कर्मकांड केलं नाही, कधी अंधश्रद्धेच्या आहारी गेले नाही. परंतु आजच्या 21व्या शतकात आम्ही सगळं हे करायला लागलो, आपली लोक हे सगळे करायला लागलेले आहेत. थोडाफार समाज अंधश्रद्धेच्या बाहेर आहे, परंतु 99% समाज अंधश्रद्धा मानतोय. देवाची पूजा करा, देवदेवता करा, परंतु अंधश्रद्धा मानू नका. हे अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन हे लोक कर्मकांड करायला लागलेले आहेत आणि या कर्मकांडाचा फायदा भोंदो बाबा, अशोक खरात सारखी लोक घ्यायला लागलेली आहेत आणि महिलांवरती अन्याय अत्याचार करायला लागलेले आहेत. खरं पाहता या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, एकनाथ शिंदे अशा लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं गरजेचं आहे, आरोपी करणं गरजेचं आहे. हे लोक तिथंच गेले म्हणजे हे कर्मकांड करण्यासाठीच तिथं गेलेले असतात. या लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे, परंतु या लोकांवरती कारवाई होताना आपल्याला दिसत नाही. कधी कारवाई होणार आहे या लोकांवरती? या लोकांवरती कारवाई करणं गरजेचं आहे, परंतु प्रशासन कारवाई करताना आपल्याला दिसत नाही. फक्त आणि फक्त त्या भोंदो बाबालाच धरलाय आणि त्या भोंदो बाबावरतीच कारवाई केली गेलेली आहे. भोंदो बाबाला साथ देणारे जे इतर सगळे आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. तर बघा कशा पद्धतीनं रुपाली चाकणकर यांना फोन करण्यात आला, कसं ते त्यांना ट्रोल करण्यात आलं लोकांनी. तर त्या रुपाली चाकणकरांच्या विरोधात तर अनेक लोक व्हिडिओ बनवतात की महिला आयोगाची अध्यक्षा म्हणजे महिलांचं संरक्षण करणं तिचं काम आहे, महिलांसाठी काम करणं तिचं काम आहे आणि हे सगळं सोडून महिलांवरती अन्याय अत्याचार कसा होईल अशा पद्धतीचं काम हे महिला आयोगानं केलेलं आहे. त्यामुळं महिला आयोगालाच पहिलं त्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून सह आरोपी करणं गरजेचं आहे असंही बऱ्याच जणांना वाटतंय. देशभर हा खटला गाजलेला आहे. देशात जिकडं नाही तिकडे सगळ्यांना माहिती झालं की महाराष्ट्रात असं झालं आणि रोज अनेक नवनवीन बाबा येतात मार्केटमध्ये, रोज नवनवीन बाबा, आणि रोज ते बाबा काही नाही काहीतरी फोपावतात. म्हणजे हे भयान वास्तव आहे देशाचं आणि भयान कृत्य हे सगळी सुरू आहे. हे कृत्य थांबणं गरजेचं आहे आणि सरकारनं सुद्धा याच्यावरती कठोर उपाय करणं गरजेचं आहे. अन्यथा अशीच अंधश्रद्धा वाढत 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 जाईल. अजून सुद्धा लोक कर्मकांड करत राहतील. हे साधू भोंदू काय सांगतात काय नाही या गोष्टींकडे न पाहता आपण काय करतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर बघा
या सर्वांवरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशीच सर्वांची अपेक्षा आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.